आपण या ठिकाणी करणार आहोत प्रत्येकाने हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामचिंतन करायचं। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय 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 शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
प्रीतम कपीत्थजम्बू फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं नमामि एक टाळी निर्वाणरूपं नमामि शमीशाननिर्वाणरूपं निराकारमोङ्कारमूलं तुरीयं गिराज्ञानकोटीतमीशं गिरीशं करालं महाकालं कालं कृपालं गुणागार संसारं पारं नतोऽहम् नमामि शमीशाननिर्वाणरूपं नमामि शमीशाननिर्वाणरूपं जय भोलेनाथ जय हो जय हो जय भोलेनाथ निराकारमोङ्कारमूलं तुरीयं गिराज्ञानकोटीतमीशं गिरीशं करालं महाकालं कालं कृपालं गुणागार संसारसारं नतोऽहम् तुषाराद्रिसङ्काशगौरं गभीरं मनोभूतकोटिप्रभास्ति शरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा रसद्भानवाने कंठे भुजङ्गा नमामि शमीशाननिर्वाणरूपं नमामि शमीशाननिर्वाणरूपं जय हो जय हो चलत्कुण्डलं भृसुनेत्रं विशालं ससत्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि नमामि शमीशाननिर्वाणरूपं नमामि शमीशाननिर्वाणरूपं प्रचण्डं प्रकृष्णं प्रगल्भं हरीशम् अखण्डं अजं भानुकोटिप्रकाशं त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणि भजेऽहं भवानी प्रतिभावगम्यं नमामि
रुद्राष्टकमिदं प्रोक्तम् बिम्प्रेण हरतोषये हे पठन्ति नरा भक्त्या तेषां शम्भु प्रसीदते लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी ताई पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ जी चलो आओ जी चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन ताई जय हो जय हो हरि बोल जय भोलेनाथ
देव की परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी प्रत्येक साधकाला, प्रत्येक भक्ताला, प्रत्येक उपासकाला आपल्या भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, परम पवित्र पावन पुनीत करणारी अशी ही श्री शिव महापुराण कथा. ही शिव महापुराण कथा आपण सर्वजण अगदी निष्ठेनं श्रद्धेनं एकाग्रतेनं श्रवण करत आहात. आजचा कथेचा आपला कितवा दिवस आहे? बोला. तिसरा दिवस. आज या तिसऱ्या दिवशी ही कथा श्रवणासाठी उपस्थित असलेल्या तुम्ही सर्व माता भगिनी, त्याचबरोबर पुरुष वर्ग असतील, या ठिकाणी सर्व माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, तपानं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्याचबरोबर कथेला साथीसाठी असणारे आमचे सर्व गुरुजन वर्ग, त्यानंतर सिस्टीमवाले दादा असतील, शूटिंगवाले दादा असतील, तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होते. भगवान भोलेनाथांच्या चरणी प्रणिपात करते. पवनसुत हनुमंतरायांच्या चरणी सुद्धा वंदन करते. माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दिदी करपे गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि आपण लगेच कथा भागाकडे वळणार आहोत. पहा, आजचा कथाभाग पाहण्यापूर्वी, सांगण्यापूर्वी काल काय झालं याच्यावरती थोडासा दृष्टिक्षेप टाकून मी पुढे जाते. अगदी काल 2 सत्रांमध्ये वेगवेगळ्या कथा पाहिल्या. अगदी पहिल्या सत्रात पापी देवराज आणि पापी चंचुलेची कथा ऐकली. आणि काल दुपारच्या सत्रामध्ये आपण नारदांची कथा श्रवण करत होतो. त्यानंतर भगवान भोलेनाथ किती भोळे आहेत हे आपण प्रत्यक्षात झाकीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं. आपली कालची अपूर्ण राहिलेली कथा, नारदांना नेमकं कोणतं दुःख होतं पहा. सुतजी 88,000 शौनकादी ऋषींना हे शिव महापुराण सांगतायत. शिव महापुराणाचं महात्म्य सांगितलं, महात्म्याच्या 2 कथा सांगितल्या आणि पुढे सांगावं नारदांना दुःख झालं. नारदांचं दुःख शिव महापुराणानं संपवलं. आणि मग नारदांना नेमकं कोणतं दुःख होतं हे आपण काल पाहत होतो. लक्षात येतंय सर्वांच्या? आता यापुढे तेच नेमकं कोणतं दुःख आहे त्याचं वर्णन करता करता, त्याचा विस्तार पाहताना मी तुम्हाला काल सांगून गेले, नारदजी तपाला बसले हिमालय पर्वतावरती. त्या ठिकाणी एका गंगा नदीच्या काठावरती एक आश्रम, त्या ठिकाणी नारदजी तप करायला बसले. तप वाढलं, इंद्राला काळजी पडली, अरे नारदांचं तप वाढलं, नारदांवरती भगवान प्रसन्न झाले आणि जर नारदांनी आपलं राज्यपद मागवलं तर अनर्थ होऊन जाईल, आपली सत्ता जाईल. म्हणून कामदेवाच्या माध्यमातून इंद्राने तप भंग करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर पहा, मी सांगून गेली आहे तुम्हाला की कामदेव असमर्थ ठरले. आणि नंतर इंद्रानं स्तुती, फुलांचा हार आणि नमस्कार या 3 गोष्टींचा वापर केला. आणि या 3 गोष्टींच्या माध्यमातून, या तिन्हींच्या प्रयोगातून नारदजींचं तप भंग झालं. नारदजी भ्रमित झाले, अहंकाराची निर्मिती झाली. अरे माझ्यासारखा श्रेष्ठ भगवत भक्त अवघ्या विश्वात नाही, मी श्रेष्ठ आहे, मी महान आहे, कामदेवाला परत पाठवलंय. अहंकार निर्माण झाला आणि स्वतःची स्तुती प्रत्येकाला सांगतात मृत्यू लोकातून ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेवाकडून भगवान भोलेनाथांकडे. आणि भगवान भोलेनाथांनी सांगावं की मला सांगितलं पण विष्णूंना मात्र जाऊन सांगू नका. मुद्दाम नारदजी वैकुंठामध्ये येत आहेत. इथपर्यंत आपण काल येऊन पोहोचलो होतो. इथपर्यंत काल आपण विस्तारपूर्वक कथा पाहिली. आता यानंतर पहा, पुढे नारदांचा अहंकार भगवान
विष्णू कशा प्रकारे दूर करत आहेत हे विस्तारपूर्वक पाहायचंय. ज्या वेळेला नारदजी वैकुंठात जातायत, वैकुंठात गेल्यानंतर विष्णूंसमोर स्वतःची स्तुती चालू केली, स्तुती करायला लागले. भगवान विष्णूंच्याही लक्षात आलं, रे नारदांना अहंकार झाला आणि सांगितलं, मागा नारदजी, तुम्हाला काय पाहिजे? तुमच्यावरती प्रसन्न आहे, काहीतरी तुम्हाला देण्याची इच्छा आहे, तुम्हाला काय पाहिजे मागा. नारदजीनं सांगावं, प्रभू आता या घडीला या क्षणाला मला कशाचीही गरज नाही, जेव्हा कशाची तरी गरज पडेल तेव्हा मी मागून घेईल, आता मात्र काही नको. म्हणून पुढच्या प्रवासाला लागले. नारदजी पुढचा प्रवास करतायत. भगवान विष्णू, मी काल सांगितलंय तुम्हाला, भगवान परमात्मा ही जगताची आई आहे. भगवंत रूपी आईला आपल्या लेकराची चिंता आहे, काळजी आहे. नारदजींना आपल्या भक्ताला या अहंकारातून, गर्वातून बाहेर काढायचे. भगवान विष्णूंनी आता आपली माया रचावी. कशा प्रकारे माया रचतात पहा. ज्या मार्गानं, ज्या रस्त्यानं नारदजी चाललेत, त्या मार्गावरती भगवान विष्णूंनी सुंदर असं एक मायावी नगर निर्माण केलं. मायावी नगराची निर्मिती केली. आणि पहा, एक प्रकारे ही जी माया आहे, ही जी प्रकृती आहे, ही भगवंताची सावली आहे. भगवंत वेगळा आहे, माया वेगळी आहे. भगवंतानंच निर्माण केलेली ही माया आहे. आणि या मायेमध्ये तुम्ही आम्ही प्रत्येक जण गुरफटलो जातो. एक प्रकारे मोह, हे माझं ते माझं, ही माया आहे. आणि अनेक साधू संतांनी या मायेचं वर्णन केलंय पहा. या मायेतून बाहेर निघणं हे सुद्धा खूप कठीण आहे. तुमच्या आमच्यासारख्याला हे सहज जमत नाही. साधू संत मात्र या मायेच्या आवरणातून बाहेर निघतात आणि परमात्म्यासोबत एकरूप होऊन जातात. आणि ही माया भगवंतच रचत असतो. भगवंताच्या इच्छेनंच ही माया रचली जाते, ज्या मायेमध्ये तुम्ही आम्ही गुंततो. अगदी पहा, याच मायेचा वापर या ठिकाणी भगवान विष्णू नारदांचा गर्वहरण करण्यासाठी करतायत. ज्या मार्गानं नारदजी निघालेत, ज्या मार्गानं नारदजी जातायत, त्याच मार्गावरती भगवंतानं एक मायावी नगर निर्माण केलंय. मायावी नगराची निर्मिती केली. अगदी स्वतःच्या वैकुंठापेक्षाही सुंदर हे नगर आहे. नारदजीनं त्रैलोक्य पाहिलेलं होतं. त्रैलोक्यामध्ये नित्यानं भ्रमंती नारदजी करतात. नारदजी लांबून पाहतात, अरे एवढी सुंदर नगरी समोर दिसतीये. त्रैलोक्यामध्ये एखादं ठिकाण पाहिलं नाही, असं मी झालं नाही, असं एकही ठिकाण नाही जे मी पाहिलं नाही. मग ही नगरी नेमकं आली कुठून? बरं जाऊ द्या, म्हटले ही नगरी एवढी सुंदर आहे, मी आजपर्यंत अशी नगरी कधीच पाहिली नाही. मग ही नगरी नेमकं कुणाची असेल? या नगरीला कोणी निर्माण केलं असेल? विचारात पडले नारदजी. जरा चौकशी केली तर लक्षात आलं, ही नगरी शीलनिधी राजाची नगरी आहे. शीलनिधी नावाचा राजा, त्या राजाची ही नगरी आहे. समोर गेले, पाहावं तर अरे या नगरीच्या, या महालाच्या महाद्वारामध्ये अगदी सुंदर सुंदर राजकुमारांची रांग लागलेली आहे. गर्दीच गर्दी आहे. इथे नेमकं काय आहे लक्षात येत नाही. पुन्हा नारदजीनं चौकशी करावी, एवढी गर्दी कशासाठी आहे? विचारणा केली, चौकशी केली तर लक्षात आलं, अरे या ठिकाणी या शीलनिधी राजाची कन्या, तिचं नाव श्रीमती सुद्धा आलं आणि विश्वमोहिनी सुद्धा. या शीलनिधी राजाची कन्या विश्वमोहिनी, या विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे. आणि स्वयंवरासाठी
त्रैलोक्यामधून सुंदर सुंदर राजकुमार त्या ठिकाणी आलेले आहेत. ज्या क्षणी चौकशी करावी चौकशीतून लक्षात आलंय अरे विश्वमोहिनी आहे. नावातच अर्थ आहे पहा, विश्वमोहिनी, अवघ्या विश्वात जिच्यासारखं सुंदर दुसरं कोणी नाहीये. आणि पहा मायबाप, विश्वमोहिनी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात भगवान परमात्मा होते. आणि त्या भगवंतापेक्षा सुंदर दुसरं कोणी आहे का? देवापेक्षा सुंदर दुसरं कोणीही नाही. तो भगवंत एवढा सुंदर आहे. पहा, अगदी आपण नित्यानं अभंग म्हणत असतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. हे सगळं भगवंताच्या रूपाचं वर्णन आहे. भगवान परमात्मा सुंदर आहे. भगवंता एवढं सुंदर दुसरं कोणी नाही. ही विश्वमोहिनी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत. विष्णूंचंच एक रूप आहे. मग नारदांच्या लक्षात येतंय अरे या विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे. म्हटले, मला जर माहिती असतं की या विश्वसुंदरीचं स्वयंवर आहे तर कालच्या पेपरला काम जिंकला अशी बातमीच दिली नसते. चुकलंच म्हटले आपलं. नंतर विचार केला, अरे आता आलोच आहोत तर शेवटी जाता जाता त्या विश्वमोहिनीचं भविष्य सांगून जाऊ. झालं ते झालं, विश्वमोहिनीचं जाता जाता भविष्य सांगून जातो. म्हणून त्या महलामध्ये प्रवेश केला. शीलनिधी राजानं नारदांचं स्वागत केलं. बसण्यासाठी आसन टाकावं, पूजा झाली. आणि आता शीलनिधी राजा आणि नारदजी दोघांचा संवाद चालू झाला. आणि संवादामध्ये नारदजी म्हणतात, राजन, मी रस्त्यानं मार्गानं जात होतो. रस्त्यानं जाता जाता मनामध्ये विचार आला, अरे राजाच्या एकुलत्या एक कन्येचं स्वयंवर आहे. मग चला जाता जाता विश्वमोहिनीचं भविष्य सांगून जाऊ. शीलनिधी राजाला आनंद व्हावा, अरे नारदजी माझ्या विश्वमोहिनीचं भविष्य सांगणार आहेत. उत्सुकतेनं विचारलं, नारदजी सांगा, माझ्या विश्वमोहिनीला नेमकं कसा पती मिळणार आहे? तिच्या नशिबामध्ये कसा पती आहे? विश्वमोहिनीला बोलावलं गेलं. अगदी ती विश्वमोहिनी सुंदर सुंदर अगदी नाजूक नाजूक पावलं टाकत टाकत त्या ठिकाणी आली. नारदांनी विश्वमोहिनीला पाहिलं. विश्वमोहिनीच्या हस्तरेषा पाहिल्या. त्या विश्वमोहिनीच्या नशिबामध्ये होतं की जगाचा मालक तिला पती म्हणून मिळणार. पहा बरं, जगाचा मालक तिला पती म्हणून मिळणार हे तिच्या नशिबामध्ये होतं, तिचं भविष्य होतं.
नारदांनी उलट भविष्य सांगितलं, ते उलट करून सांगितलं. म्हटले जो कोणी हिचा पती होईल तो विश्वाचा मालक बनेल. उलट करून सांगितलं. कसं? घाई गडबडीत काहीतरी सांगून दिलं, कारण पुढचं नियोजन डोक्यामध्ये होतं. विश्वमोहिनीला पाहिलं आणि काहीतरी भविष्य पुटपुटून लगेच बाजूला आले. लक्षात होतं ज्या वेळेला आपण भगवान विष्णूंकडे गेलो होतो तेव्हा विष्णू आपल्याला काहीतरी मागायला सांगत होते आणि आता काहीतरी मागून घेण्याची वेळ आहे. आपण सांगितलं होतं भगवंता, जेव्हा मला कशाची तरी गरज पडेल तेव्हा मी तुमच्याकडून मागवून घेईल. मग आता आपण भगवंताकडे मागणी करू. कशाची? तर सुंदर रूपाची मागणी करू. का? तर नारदांना माहिती होतं कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम, त्यानंतर बांधवा कुल मिच्छन्ति मिष्टान्न मितरे जना. कन्येला काय हवं असतं? कन्या वरयते रूपम, कन्येला वराचं रूप हवं असतं. त्यानंतर मातेला आपला जावई हा संपत्तीवान वैभव संपन्न हवा असतो. पित्याला जावई हा ज्ञानी हुशार अपेक्षित असतो. त्यानंतर बांधवा कुल मिच्छन्ति, बाकीचे जे असतात ना भाऊबंद, आपले नातेवाईक, यांना भोजन अपेक्षित असतं. आणि त्यानंतर मिष्टान्न मित्रे जन, हा आसपासच्यांना सुद्धा भोजन अपेक्षित असतं, जनलोकांना. शिव महापुराणामध्ये अगदी नारदजींचा हाच विचार सांगितला गेला. सौंदर्यम सर्व नारीनाम प्रियम भवती सर्वथा. नारदजी मनामध्ये विचार करतात की नारीला सौंदर्य प्रिय आहे. मग भगवंता देवा तू मला रूप, सुंदर रूप दे असं मागायचे, रूपाची मागणी करायची आहे. नारदांनी भगवंताचं आवाहन करावं, देवाला हात जोडावेत. हात जोडले, भगवंताची प्रार्थना केली आणि लगेच भगवान विष्णू प्रकट झाले. नारदजी कशासाठी बोलावलत? काय काम आहे? बोला. नारदांनी सांगावं, प्रभू मागचं सगळं काही सांगून दिलं. विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे, विश्वमोहिनीची प्राप्ती मला करून घ्यायची आणि त्यासाठी मला सुंदर रूपाची गरज आहे. भगवान विष्णूंनी सांगावं, नारदजी माझे अनेक रूप आहेत. तसं पाहिलं तर मी निर्गुण निराकार आहे. मला कोणतंही रूप नाही, मला आकार नाही. निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त निराकार नाही. ज्या आकार, ज्याला आकार नाही, ज्याला रूप नाही, असा तो निर्गुण निराकार भगवान परमात्मा आहे. म्हटले नारदजी मला कोणतंही रूप नाही, रंग नाही, आकार नाही, पण तरी सुद्धा भक्ताच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या निर्दाळनासाठी, धर्माच्या स्थापनेसाठी मी अवतीर्ण होतो. श्रीमद भगवद्गीतेचं जर तुम्ही काही अध्ययन केलं असेल तर सुंदर असं वर्णन आलं पहा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत सांगतायत, स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय की मी केव्हा केव्हा अवतार घेतो. कारण सांगितलं, जेव्हा जेव्हा या धरतीवरती अन्याय, अत्याचार, अधर्म वाढत जाईल तेव्हा तेव्हा त्या अन्यायाला, अधर्माला मिटवण्यासाठी मी धरतीवरती अवतीर्ण होईल. युगायुगामध्ये मी अवतार घेईन. हे भगवान श्रीकृष्णांचं बोलणं आहे. आणि अवतार घेऊन काय कार्य करणार हे सुद्धा सांगितलंय. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये हे सगळं वर्णन आलेलं आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. काय कार्य सांगितलं? पहिलं कार्य सांगितलं पहा, परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण करणं. दुसरं कार्य विनाशायच दुष्कृताम, दुष्टांचं निर्दाळन करणं. तिसरं कार्य धर्म संस्थापनार्थाय, धर्माची स्थापना करणं. या 3 कार्यांसाठी भगवंत या ठिकाणी अवतीर्ण होतो. जर तुम्ही बारकाईनं विचार केला, साधूंचं रक्षण म्हणजेच दुष्टांचं निर्दाळन आहे.
दुष्टांचं निर्दाळन म्हणजेच धर्माची स्थापना आहे. एकमेव पाहिलं तर धर्माच्या स्थापनेसाठी भगवान अवतार घेतात. भगवंतानं सांगावं, नारदजी मी निर्गुण निराकार असलो तरी सुद्धा अनेको वेळा अनेको कारणांच्या माध्यमातून अनेको वेळा वेगवेगळ्या रूपांमध्ये मी अवतीर्ण झालेलो आहे. पाहिलं तर माझं एक रूप नाही, अनेको रूपात मी अवतीर्ण झालेलो आहे. मग माझं नेमकं कोणतं रूप तुम्हाला पाहिजे? कोणत्या रूपाची अपेक्षा तुम्ही करता? नारदजी म्हणतात, प्रभू तुमची अनेको रूप आहेत. अगदी मला काही माहिती आहेत, काही माहिती सुद्धा नाहीत. तुम्ही एक काम करा, जे रूप मला हितकारक आहे, ज्या रूपामध्ये माझं हित होईल ते रूप मला द्या. आता नारदांचं हित कशात आहे हे भगवंताला माहिती आहे. लेकराचं हित कशात आहे हे आईला माहिती असतं. भगवंतानं नारदांना सुंदर असा देह दिला. अगदी गोरा गुमटा हरणीच्या गाभ्यासारखा सुंदर देह आहे. अख्खा देह सुंदर, पण तोंड मात्र वानराचं आहे. नारदजी अख्खे सुंदर पण तोंडातच बंदर. तोंड बंदराचं दिलं, वानराचं दिलं. नारदजींना माहिती नाही. नारदजी अगदी आनंदात आहेत. भगवंतानं मला सुंदर बनवलं. हात पाहतात, पाय पाहतात, तोंड बघायला वेळच नाही नारदांना. म्हटले आता मी सर्वात सुंदर आहे, आता मी स्वयंवरामध्ये जाऊन त्या ठिकाणी बसणार. विश्वमोहिनी येणार आणि माझ्याच गळ्यात वरमाला टाकणार. पण माहिती नाही भगवंतानं तोंड मात्र बंदराचं दिलंय. नारदजी स्वयंवरामध्ये जातायत, पहिल्याच बाकड्यावरती जाऊन बसले, आनंदित आहेत. नारदजीच्या बाजूनं 2 शिवगण बसलेले आहेत. ते शिवगण नारदांची स्तुती करतात. म्हटले तुमच्यासारखा सुंदर या स्वयंवरामध्ये दुसरा कोणी राजकुमार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की 100% विश्वमोहिनी येणार आणि पहिल्यांदाच तुमच्या गळ्यामध्ये वरमाला टाकणार. कधी कधी आपण म्हणतो ना, पहा आपली खोटी स्तुती करणारे अनेक जण असतात. काहीतरी चुकलं ना, आडवं बोलून अजून स्तुती करणार. नारदांच्या बाबतीत हेच होतंय. शिवगण खोटी स्तुती करतायत. या खोट्या स्तुतीपासून माणसानं बचाव केला पाहिजे. लगेच ओळखलं गेलं पाहिजे. नारदांच्या लक्षात येत नाही की ही खोटी स्तुती आहे. नारदजी ते जसे जसे शिवगण स्तुती करायचे तसे तसे नारदजी अजून फुगायचे, अजून भ्रम व्हायचा. खरंच विश्वमोहिनी येणार आणि मलाच वरणार. विश्वमोहिनी आली. त्या स्वयंवरामध्ये त्या ठिकाणी ती आली. पहिल्याच बाकड्यावरती कोणीतरी बंदर बसलेला आहे. घाबरली. तिनं आपला मार्गच बदलला. जशी आली तशी शेवटच्या बाकड्याकडे निघून गेली. पहिल्या बाकड्यावर या वानराला, या बंदराला पाहिलं. शेवटच्या बाकड्याकडे गेली. त्या ठिकाणी जगाचा मालक सुंदर राजकुमाराच्या रूपात बसलेला होता. भगवान विष्णूंनी सुंदर असं रूप धारण करून त्या ठिकाणी त्या शेवटच्या बाकड्यावरती बसलेले होते. विश्वमोहिनी गेली, ओळखलं हे माझे भगवान परमात्मा आहेत. आणि त्याच ठिकाणी भगवंताच्या गळ्यामध्ये वरमाला टाकली. भगवंताला वरलं. त्या ठिकाणी दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. इकडे नारदजी वाट पाहतात. अरे विश्वमोहिनी गेली, परत येईल, पश्चाताप होईल तिला. शिवगण सुद्धा अजून भर घालतात. काळजी करू नका म्हटले. तुम्हाला डावलून ती विश्वमोहिनी गेली ना, ती वेडी आहे म्हटले, तिला कळतच नाही. गेली, परत येईल. नारदजी आशेवरती आहेत. अरे विश्वमोहिनी आता येईल, मग येईल, तिला पश्चाताप होईल. पण असं काही व्हायला तयार नाही. विश्वमोहिनी परत येत नाहीये. आणि शेवटी कंटाळून नारदजी पुढे जातायत, पाहतायत तर अरे या ठिकाणी तर विश्वमोहिनीचा विवाह सोहळा सुद्धा संपन्न झालेला आहे आणि ती आपल्या पुढच्या मार्गाने सुद्धा गेलेली आहे. नारदजी म्हटले उगीच या विश्वमोहिनीच्या नादाला लागलो, उगीच या स्वयंवरामध्ये सहभागी झालो. नारदांनाही पश्चाताप होतोय.
आणि नारदांनी आता शिवगणांकडे पाहावं. शिवगणांनो, तुम्ही खोटी स्तुती करत होता. अगदी तुम्ही वारंवार सांगत होता विश्वमोहिनी गेलीये पुन्हा परत येईल, गेलीये पुन्हा परत येईल. ती गेली तिकडेच गेली, परत आलीच नाही. शिवगणांवरती ओरडायला लागले नारदजी. शिवगण म्हणतात जास्तीचं बोलू नका. सुंदरतेचा तुम्हाला गर्व आहे, अहंकार आहे ना. आरशात तोंड पाहिलंय का म्हटले. अगोदर आरशात तोंड पाहान मग आम्हाला दोष द्या. नारदजी आरशात तोंड पाहतात तर अरे रे, आपण पूर्ण सुंदर आहोत, अख्खे सुंदर आहोत, पण तोंडातच बंदर आहोत. तोंड काळं आहे, तोंड वानराचं आहे. राग आला देवा. देवा, तू भक्तासोबत कपट केलंस, तू चुकीचं केलंस. मी मागितलंय आणि मला दिलंय. भगवंतानं तर स्वतःचं रूप दिलं होतं. नारदांचीच मागणी होती, देवा माझ्यासाठी जे योग्य आहे ते रूप द्या. आणि यांना काय योग्य आहे ते देवानं दिलं. नारदजी भगवंताला दोष देतायत. हे हरे त्वं महादुष्टः कपटी विश्वमोहनः. देवा, हरी तू दुष्ट आहेस, तू कपटी आहेस, भक्तासोबत कपट करणारा आहेस. परोत्साहम न सहसे मायावी मलिनाशय. तू मायावी आहेस. दुसऱ्याचं चांगलं, दुसऱ्याचं चांगुनपणा तुला बघवत नाही. नको नको ते बोल नारदजी देवाला लावतायत. देवाला शिव्याशाप देऊ लागले. देवाचा राग आला. नारदजी देवाला कपटी ठरवत बाहेर तंतन करत त्या महलाच्या बाहेर पडले. पुढच्या मार्गाला लागले, रस्त्यानं चालतायत. आणि त्याच वेळी नारदजीनं पाहावं, रे समोर एक भव्य दिव्य रथ जात आहे. थोडस पुढे जाऊन पाहिलं तर त्या रथामध्ये दुसरं तिसरं कोणी नाही, तर एका बाजूनं विश्वमोहिनी आणि एका बाजूनं साक्षात भगवान परमात्मा बसलेले दिसले. आता तर तळपायाच्या मस्तकाला जाऊन पोहोचली. अरे, जी विश्वमोहिनी मला प्राप्त करायची होती ती देवानं माझ्यासोबत कपट करून मिळवली. राग आला आणि नारदांनी जगाच्या मालकाला शाप द्यायला सुरुवात केली. पहा बरं, भगवंताला शाप देतायत नारदजी. पहिला शाप दिला, देवा तुम्हाला मनुष्य देहामध्ये मनुष्य देह धारण करून मृत्यू लोकात अवतार धारण करावा लागेल, अवतार घ्यावा लागेल. पहिला शाप दिला. मानव देह तुम्हाला धारण करावा लागेल. दुसरा शाप दिला, प्रभू जसा तुम्ही माझा आणि विश्वमोहिनीचा वियोग घडवून आणला त्याच प्रकारे मृत्यू लोकामध्ये मानव जन्म म्हणून जन्म घेतल्यानंतर तुमची पत्नी आणि तुमचा वियोग होईल. परिणाम पहा, मृत्यू लोकामध्ये मानव म्हणून अवतार घ्यावा लागेल. प्रभू रामचंद्रांच्या रूपात भगवान विष्णूंनी अवतार घेतलाय. प्रभू रामचंद्र म्हणून जन्माला आले. त्यानंतर दुसरा शाप होता की तुमची पत्नी आणि तुमचा वियोग होईल. सीतामाई आणि प्रभू रामचंद्रांचा वियोग झाला. एवढ्यावरती नारदजी थांबत नाहीये. तिसरा शाप दिला, तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश मिळवण्यासाठी नव्हे तर शत्रूच्या तावडीतून तुमच्या पत्नीला सुरक्षित सोडवण्यासाठी, पत्नीचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला वानरांचीच मदत घ्यावी लागेल. जे रूप तुम्ही मला दिलं ना त्याच रूपाची मदत घ्यावी लागेल, तेव्हा तुमचं कार्य यशस्वी होईल. आणि कुठेतरी याच शापाचा परिणाम सीतामाईला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी, रावणाचा अंत घडवून आणण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी कुणाची मदत घेतली? वानरांची मदत घेतली. वानरांची मदत घेतली म्हणून ते कार्य पार पडलं. हेच पहा वर्णन, ही कथा शिव महापुराणामध्ये सुद्धा आली. तुम्ही जर रामकथा ऐकली असेल तर रामकथेमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या जन्माची 5 कारणं आलेली आहेत. त्या 5 पैकी हे एक कारण आहे. पहा, 3 शाप नारदांनी दिले. जसे शाप बाहेर पडले, मुखातून शब्द बाहेर पडलेत, त्याच क्षणी भगवंतानं आपली माया आवरली. जी विश्वमोहिनी त्या ठिकाणी दिसत होती ती विश्वमोहिनी अदृश्य झाली.
तो मायावी रथही अदृश्य झाला, मायावी नगरी सुद्धा अदृश्य झाली, सगळं काही अदृश्य झालं. एकटे भगवान परमात्मा समोर दिसले आणि एका बाजूने नारदजी आहेत. नारदजींच्या लक्षात आलं, रे हे सगळं आपल्या हितासाठी होतं, आपल्याला अहंकारातून बाहेर काढण्यासाठी भगवंतानं ही माया रचली होती. आपण विनाकारण देवाला शाप दिले. नारदजी म्हणतायत, अरे खूप मोठी चूक मी केली आहे, जगाच्या मालकाला मी त्रास दिलाय, जगाच्या मालकाला मी शाप दिलाय, चुकलोय मी. पश्चाताप व्यक्त करतात, स्वतःला दूषण देतायत. भगवंतानं समजावून सांगावं, नारदजी चिंताग्रस्त होऊ नका, दुःखी होऊ नका, काळजी करू नका. तुम्हाला वाटतंय तुम्ही मला शाप दिले, पण ऐका, ही सगळी माझीच इच्छा आहे. सगळं काही माझ्या इच्छेनं होतं, सगळं काही माझ्या इच्छेनं घडतं, सगळं काही त्याच्या सत्तेनं घडतं, त्याच्या सत्तेनं होत असतं. श्रीमद भगवत गीतेमध्ये सांगितलं, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. त्यानंतर माऊली ज्ञानोबाराय सुद्धा ज्ञानेश्वरीत सांगतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता. जे काही घडतं ते भगवंताच्या इच्छेनं घडतं. भगवंत सांगतायत नारदांना, तुम्ही काळजी करू नका, दुःखी होऊ नका, ही माझीच इच्छा आहे. प्रसंग संपला. नारदजी त्या ठिकाणावरून निघाले, अगदी अगोदरच्या सारखं भजन करत आहेत. नारदजींचं भजन चालू आहे, पण अगोदर भजन केल्यानंतर जसं चित्त एकाग्र व्हायचं, जशी स्थिरता अंतकरणाला प्राप्त व्हायची, तशी स्थिरता मात्र आता प्राप्त होत नाहीये. चित्त एकाग्र होत नाहीये, निरंतर दुःखी राहतायत नारदजी. वेदना होतायत की अरे मी देवाला शाप दिलाय, देवाला मी त्रास दिला, आता करावं काय. आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी नारदजी आपल्या पित्याकडे जात आहेत. नारदजींचे पिता आहेत ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांकडे आले आणि ब्रह्मदेवांना सांगावं की मी खूप मोठा अपराध केलाय, खूप मोठी चूक केली आहे, देवाला शाप दिलाय, म्हणून नेहमी अंतकरण दुःखी राहतंय, मनाला स्थिरता प्राप्त होत नाहीये, काय करू, काहीतरी उपाय सांगा. ब्रह्मदेवांनी सांगावं, नारदजी तुम्ही एक काम करा, तुम्ही भगवान भोलेनाथांच्या नामाचं चिंतन करा, भगवान भोलेनाथांची भक्ती तुम्ही करा, शिव महापुराण कथेचं श्रवण तुम्ही करा. या शिवनामामध्ये, या भगवान भोलेनाथांच्या चरित्रामध्ये खूप ताकद आहे, खूप सामर्थ्य आहे. भगवान भोलेनाथच तुम्हाला या दुःखातून बाहेर काढतील. ब्रह्मदेवांनी नारदांना उपदेश केला, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा.
सहारा मिलेगा, शिव नाम जपने सहारा मिलेगा। डूबे हुए को किनारा मिलेगा, शिव नाम जपने सहारा मिलेगा, शिव नाम जपने सहारा मिलेगा। ब्रह्मदेवांनी नारदांना उपदेश करावा, नारदजी शिवनामाचा जप तुम्ही करा, शिव महापुराण कथेचं तुम्ही श्रवण करा, या दुःखातून भगवान भोलेनाथच तुम्हाला बाहेर काढतील. उपदेश केला, सांगितलं. नारदांनी ठरवलं आता शिव महापुराण कथा श्रवण करायचे. ब्रह्माजींच्या सांगण्यावरून नारदजी शिव महापुराण कथेची तयारी करत आहेत. नारदांनी सुंदर असं नियोजन करावं, मंडप उभारावा, व्यासपीठ उभारलं, गायक वादक सगळे काही बोलावले, पूजा मांडली, सगळं काही व्यवस्थित केलंय. पण अरे कथा सांगणारच कोणी नाहीये. कथा सांगायला कथाकार पाहिजेत, कथाकारच नाहीयेत. एवढं सगळं करून काय उपयोग? पुन्हा नारदजी नाराज झाले, उदास झाले. अरे काही उपयोग झाला नाही. ब्रह्मदेवांकडे आले, पिताजी मी सगळं काही केलंय, सगळं नियोजन केलं, पण कथाकारच नाहीयेत, कोणी शिवमहापुराण कथा सांगणार नाहीये. ब्रह्माजी म्हणतात, नारदजी काळजी करू नका. जेव्हा भोलेनाथ नंदीला कथा सांगत होते त्यावेळेला मी सुद्धा शिवमहापुराण कथा ऐकली होती, आणि त्यावेळी श्रवण केलेली कथा मी तुम्हाला सांगतो. मीच तुम्हाला कथा सांगतो, तुम्ही श्रवण करा. ब्रह्माजी नारदांना कथा सांगायला लागले. पहा बरं का, भोलेनाथांनी नंदी आणि ब्रह्मदेवांना कथा सांगितली. ब्रह्माजी नारदांना सांगतात. हीच कथा नंदीनं सनत कुमारांना सांगितली. सनत कुमारांनी व्यासांना, व्यासांनी सुतांना, सुतजींनी 88,000 शौनकादी ऋषींना, आणि तीच कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. ब्रह्मदेव नारदांना कथा सांगतायत. पहिलाच प्रश्न नारदांनी ब्रह्मदेवांना करावा की पिताजी या जगताची निर्मिती कशी झाली, या जगताच्या उत्पत्तीची कथा आम्हाला सांगा. आणि या जगताच्या उत्पत्तीची कथा आपण पाहणार आहोत. ती कथा पाहण्या अगोदर सर्वांनी एकदा उठून उभं राहायचंय आणि सुंदर असं नाचून भजन होईल. उठा बरं. माता वर्ग, पुरुष वर्ग सर्वांनी उठून उभं राहायचं. भोले बाबा हो भोले बाबा, 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 भोले
आहे ना तयारी? नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय पुरुष वर्ग आवाज येत नाही मोठ्यानं म्हणा म्हणाल ना मोठ्यानं आवाज आला पाहिजे नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय वा वा आता आवाज आला नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम अगदी सुंदर असं भजन केलं त्यांची काही चुकी नाही पुरुष वर्ग त्यांची संख्या कमी आहे म्हणून त्यांचा आवाज माझ्यापर्यंत आला नाही आणि ते लांब बसले म्हणण्याचा प्रयत्न त्यांनी सुद्धा केला म्हणून प्रत्येकाचे तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते आपल्याला जगताची उत्पत्ती कशी झाली आहे जगताच्या उत्पत्तीची कथा श्रवण करायची ब्रह्मदेव नारदांना जगताच्या उत्पत्तीची कथा नेमकं कशा प्रकारे सांगतायत याचं सविस्तर वर्णन आपण दुपारच्या सत्रात पाहणार आहोत त्याचं कारण असं की कथा ही सलग एका वेळेला सांगितली तर तुमच्या लक्षात येणार आहे मी आत्ता उग 10-15 मिनिटात तुम्हाला थोडासा मुद्दा सांगेल आणि संध्याकाळच्या वेळेला तो मुद्दा विसरून जाणार आहे ही जी कथा आहे पूर्ण आपण संध्याकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये श्रवण करणार आहोत आता या ठिकाणी थोडीशी प्रार्थना होईल आणि प्रसाद वाटला जाईल
हात जोडा सर्वांनी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा विनाशा सकल देवादी देवा कृपाळू माझ केशवा महानंदा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपाला सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापति कामिनी मोहना मदनहसी भवतारका दरिद्राक्षेती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा. माया शब्द पहा, ही भगवंताची माया आहे ज्यामध्ये तुम्ही आम्ही गुंतो. आणि या मायेतून जर बाहेर पडायचं असेल, मायेच्या आवरणातून बाहेर पडलं तर मग भगवान परमात्म्याची तुमची आमची एक प्रकारे भेट आहे, सांगड आहे. मग त्यासाठी भगवंताच्या नामाचं चिंतन महत्वाचं आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, त्याने मायाजाळ तुटतील, मायेचं आवरण तुटून जाईल. पहा, या मायेचं वर्णन अनेकदा आलं, अनेको माध्यमातून आलं. सुंदर एक अशा एका भजनाच्या माध्यमातून या मायेचं वर्णन आलेलं आहे. ते भजन